हे ट्रिप तर झालेली, पण एवढा वेळ झालेला की ना मी हॉस्टेलवर जाऊ शकत होते ना माझ्या घरी, कारण बसच नव्हती. मग काय मधला मार्ग निवडला आणि आत्ते-बहिणीकडे राहायचं ठरवलं. आणि तिथंच दुसऱ्या दिवशी प्लॅन झाला कांडवणला जायचं. कांडवण म्हणजे चांदोली धरणाचं बॅकवॉटर जिथे साठतं ते गाव. आणि मध्येच रस्त्याला म्हणजे जाताच आम्हाला एक वडाचं झाड दिसलेलं आणि तिथं सगळ्या बच्चे पार्टी आणि सगळ्या मोठ्यांनी सुद्धा लटकून घेतलेलं आहे आणि लहानपणीच्या आठवणी जागा केलेल्या आहेत. नंतर आम्ही पोचलो कांडवणमध्ये. अक्षरशः 2 दिवस मी नुसतं पाणी बघत असले तरीही तिसऱ्या दिवशी मला या परत निसर्ग सौंदर्यानं त्याच्या मायाजाळीत ओढलेलं आहे. आणि बच्चे कंपनी ती आलेली खास करून बोटिंग आणि पाण्यात पोहायचं म्हणून, आणि आम्ही मोठे तिथे काहीतरी बनवून खायचं म्हणून. मग काय बाडबिस्तारा उचलला, जागा शोधली आणि पटपट काम करायचं चालू केलं, कारण भुका पण लागणार होत्या. पोचायला थोडा वेळच झालेला. नंतर खाणं आणि बाकी सगळं आवरणं यातच आम्हाला 5 वाजलेला. सनसेट झाला. सनसेटवरती आम्ही फोटो काढले, हे बच्चे कंपनी. आणि नंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. कोण म्हणतं मुलांना मेलिगो असतो, माझा बाचा माझी पर्स घेऊन फिरत होता. नंतर आम्ही येता ते पाण्यात फ्लो बघत होतो आणि त्यातच मन मोहून गेलेलं. शेवटी बच्चे कंपनीची स्विमिंगची अपेक्षा पण राहिलेली, मग ती पूर्ण करायला आम्ही गेलो. बच्चे कंपनीने स्विमिंग केली खरं, परत हे हाल बघा.